हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण. तर तुमचं जे आहे ते नवीन ब्लॉगमध्ये एकदम भारीवालं स्वागत आहे. तर आता करायचं आहे मला संध्याकाळचा स्वयंपाक आणि स्पेशल मेनू असणार आहे आज. कारण आज मला करायचं आहे मटर पनीर. तर पनीरचं पॅकेट घेऊन आलेली आहे मी, कारण मटर पनीर करायचं आहे मला. त्याच्याने पनीरचं पॅकेट घेऊन आलेलं आहे. इथे कुकरमध्ये जे आहे ते मी डाळ लावलेली आहे. इथे जे आहे ते पीठ मळून ठेवलेलं आहे मी. आणि कारण मला करायचं आहे आता मटर पनीर करायचं आहे. दाल तडका जिरा राईस करेन, नाही तर साधा भात करेन. आणि गोड आणि पापड वगैरे जे असतं ते मसाला पापड वगैरे काहीतरी करणार आहे. कारण आज स्पेशल मेनू आहे. आणि तुम्हाला कसा वाटतो हे स्पेशल मेन्यू किंवा याची रेसिपी वगैरे जे आहे ते पुढे शेअरच करेन मी. ते नक्की सांगा मला तुम्हाला कसं वाटलं ते. कारण आता वाजलेले आहेत, आता जो आहे तो टाईम झालेला आहे. आता वाजलेले आहेत एकदम 5, करेक्ट 5 वाजलेले आहेत. आणि आता मी स्टार्ट करत आहे. तर बघूयात किती वेळामध्ये होतो. 7पर्यंत सगळा स्वयंपाक होऊन जाईल. कारण ते ट्रायपॉड इकडे तिकडे सेट करा, हे करा ते करा, त्याच्यामध्ये मला टाईम जातो. नाही तर असं सहज जर बिन शूट करता जो स्वयंपाक करायचा म्हटला मी, स्वयंपाक खूप लवकर होऊन जातो माझा. तर चला मग स्टार्ट करूयात. तर बघा आता माझं जे आहे ते मसाला बनवून रेडी झालेला आहे. भाजीचा जो मसाला असतो ह्याचा हा भाजीचा मसाला एकदम रेडी आहे. डाळ शिजून झालेली आहे. आणि वरणासाठी वगैरे किंवा ह्याचे दाल फ्रायसाठी जे पण लागणार होतं ते पण मी सगळं कट वगैरे करून ठेवलेलं आहे. आणि आता जे आहे पीठ मळते, कारण जे मसाला आहे थंड होतं तेव्हा इथे पीठ मळून घेते मी. त्याला पीठ मळून घेते. तर चपात्याचं पीठ वगैरे जे आहे त्यातून मळून घेत होते मी. कारण आधी पीठ वगैरे मळून ठेवलं की दुसऱ्या भाज्या वगैरे होत तर पीठ जे आहे एकदम सॉफ्ट होऊन जातं. म्हणजे एंडिंगला सगळ्यात पहिल्यांदा चपात्या आपल्याला करता येतात. तर इथे पीठ जे आहे ते पटपट मळून घेत होते मी. आणि थोडंसं पाणी टाकून पीठ मळायचं आहे. एकदा डायरेक्ट असं पूर्ण पाणी वगैरे टाकायचं नाही, कारण पूर्ण एकदाच पाणी टाकलं तर ते पीठ खूप पातळ होतं. नंतर त्याच्यामध्ये आणखीन पीठ वगैरे टाका, मग ते खूप ताप लागतो. आणखीन पीठ पण वाढतं व वेस्ट पण होतं त्याच्याने. थोडंसं शेवटी पण असं थोडंसं पाणी टाकून त्याला सॉफ्ट करून घेतलेलं आहे मी. आणि मग तेल लावून त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. तर इथे जे आहे साईडला भाजी चलत होती माझी, तर भाजीला तडका वगैरे दिलेला होता. आणि याची रेसिपी जी आहे ती शॉर्ट्सवर मी अपलोड केलेली आहे. त्याची रेसिपी वगैरे तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकता. आधी शॉर्ट्स मी अपलोड केलेले आहेत, 3 पार्टमध्ये आलेले आहेत शॉर्ट्स पण. तर इथे जे आहे ते आता भाजी करणंच माझी चालू होती. याच्यामध्ये जे आहे थोडंसं आणखीन पाणी ॲड करायचं होतं. कारण जशी आपल्या कन्सिस्टन्सी पाहिजे असते किंवा जशी पातळ घट्ट वगैरे भाजी, तसं मी माझ्यानुसार टाकून घेतलेलं होतं मध्ये पाणी. आणि त्याला चांगल्या प्रकारे फ्राय केल्यानंतर मध्ये पनीर आणि मटर टाकून घ्यायचं. वरतून थोडीशी कसुरी मेथी आणि मीठ टाकायचं. भाजी एकदम रेडी होते. कोथिंबीर पण टाकायची वरतून. तर त्याच्या दालचिनीचा तुकडा आलेला होता, मग ते ग्राइंडर झालं नाही, ते मी साईडला काढून घेतलेला होता. तर हे भाजी जी आहे मस्त आता छान अशी रेडी झालेली आहे. आणि त्याची करत होते मी आता तडका रेडी करत होते मी दाल तडक्यासाठी. कारण दाल तडका आहे म्हणजे तडका त्याला तर बसणारच, तर तेच तडका वगैरे करून घ्यायचा होता मला. तेल गरम करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा. आणि त्याच्यानंतर जे ह्यामध्ये काश्मीरी रेड चिली पावडर आणि हे टाकायचं आहे आपल्याला, तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे मध्ये. जिरे पण टाकू शकतो, पण मी जिरे वगैरे काही टाकायला नव्हते, कारण जिरे जे आहे मी दाल तडक्यामध्ये आधीच टाकून घेतलेले होते. ते कढईमध्ये केले, नंतर पातेल्यामध्ये मी असं ट्रान्सफर करून घेतलेले होते दाल तडका. आणि किचन पण संघ आवरत राहायचं, कारण संघ आवरत गेलं ना की पसारा कमी होतो. किंवा जे थोडे भांडे पडत असतात ते पण संघ घासून घ्यायचे, त्याच्याने काम आपलंच कमी होतं. तर इथे किचन जे आहे मी साईडनं आणखीन थोडंसं आवरून घेतलेलं आहे. आणि आता मस्त द्यायचा आहे आपल्याला तडका. त्यामध्ये काश्मीरी रेड चिली पावडर पण टाकलेला आहे, कारण त्याच्याने कलर वगैरे येतो छान आणि फ्लेवर पण मस्त त्याच्याने. तर मस्त तेलामध्ये फ्राय झाला की लगेच त्याला तडका देऊन घ्यायचा आहे. आणि मग आपलं जे आहे ते एकदम भारी असं दाल तडका जे आहे ते एकदम भारी रेडी झालेला आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा तुम्ही दाल तडका कसा करता मला ते नक्की सांगा. मी तर ह्या पद्धतीनं करते दाल तडका. तुम्हाला कसा प्रकारे येतो किंवा तुम्ही कशा प्रकारची रेसिपी हे करता ते मला नक्की सांगा. आणि भाजी पण रेडी झाली, दाल तडका पण रेडी झाला. आता जे आहे ते चपात्या करायच्या होत्या मला. तर चपात्या ज्या आहे ते चपात्या मी 4 पदरीच करत असते. असं काही नसतं की छोटे वगैरे फुलके करायचे, तसे नाही. तर चपात्या 4 पदरी असतात, मोठ्या असतात चपात्या. तर ती सगळ्या चपात्या जे आहे ते करून घेत होते मी आता. कारण उशीर पण होत होता खूप. आता वाजलेले होते 6, 6:15 वाजलेले होते त्याच्याने. सगळा स्वयंपाक जे आहे ते करून माझा झालेला आहे. तर ही जी आहे ते पनीरची भाजी रेडी आहे. तर दाल तडका पण रेडी झालेला आहे. तिथे खाली चपात्या ठेवलेल्या आहेत मी. आणि इथे जे आहे ते खीर पण झालेली आहे, पापड पण तळून झालेले आहेत माझ्या. ते भात जे आहे ते भात पण ठेवलेला आहे.
सगळं ऑल ओव्हर स्वयंपाक जे आहे ते मला झालेलं आहे. आता मस्त आम्ही जेवण वगैरे करतो. तुमचं जेवण झालं का नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा जो व्हिडिओ आहे ते इथं सेंड करते मी. कसा वाटला नक्की सांगायचे. शॉर्ट्स पण येतील, 3 पार्टमध्ये याचे शॉर्ट्स येतील. तिथे आणखीन थोडीशी जरा मी डिटेलमध्ये रेसिपी टाकलेली आहे जरा याची. तर चला मग बाय.